नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नागरगोजे युवराज वेलकम सीड्स प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत गाजर पिकाच्या प्लॉटवर। तर भेटूया शेतकऱ्यांसोबत आणि गाजर पिकाबद्दल त्यांचं काय मत आहे या ठिकाणी आपण त्यांच्या शब्दात या ठिकाणी जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार, आपलं नाव? मी स्वप्नील चंद्रकांत ससाने, राहणार सोनी जवळ, तालुका केज, जिल्हा बीड। आपला मोबाईल नंबर सांगा दादा। 99709124। आपण या ठिकाणी जे गाजर टाकलेलं आहे आपल्या जमिनीमध्ये ते कोणतं गाजर आहे? आपलं हे वेलकम कंपनीचं यमदागिनी हे वाण आहे। वेलकम सीड्स कंपनीचा यमदागिनी हा वाण आपण या ठिकाणी लावलेला आहे। हो. तर समजा या ठिकाणी किती क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी गाजराचं बियाणं टाकलेलं आहे? आपलं 30 गुंठे क्षेत्र आहे। 30 गुंठे क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी किती किलो बियाणं टाकलेलं आहे? हे 8 किलो बियाणे टाकले। 8 किलो बियाणं आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। तर दादा या ठिकाणी जे 8 किलो गाजर आपण या ठिकाणी टाकले आहे, तर याची टाकलेली तारीख काय आपली लावलेली जमिनीत सोय केली? 15 ऑक्टोबर 2025 ला टाकलेलं। 15 ऑक्टोबर 2025 ला आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। तर या ठिकाणी सरासरी आपण टाकल्यापासून सरासरी आज या ठिकाणी आपण पाहू शकता एकदम काढणीला आलेलं आहे गाजर पीक। तर समजा किती तारखे किती दिवसानंतर चालू झालं हे आपलं? हे आता आपण जर लोकल बियाणं घेतलं तर त्याला सरासरी 3 महिने लागतात। हा हा, पण हे त्याच्यापेक्षा काहीतरी 10-15 दिवस अगोदर निघणारं पीक आहे। हे आपलं हायब्रिड मधील संकरित वाण आहे। वेलकम सीड्सचा यमदागिनी हे संकरित वाण आहे गाजराचा। तर समजा त्यापेक्षा समजा तुम्हाला हे 10-15 दिवस आधी लागले, समजा नॉर्मल आपल्याला 3 महिने लागते, तर हे तुमचं 75-80 दिवसाला या ठिकाणी 80 दिवसाला चालू झालंय। हो. तर कसं वाटलं तुम्हाला कलर या ठिकाणी? आता बघा, पाहायला गेला आपण लोकल कंपनी जी वापरतो, मी गेल्या वर्षीपासून हे बियाणं वापरतोय। हा हा, गेल्या वर्षी फर्स्ट टाइम वापरलं, तर गेल्या वर्षी मला ह्याचा खूप म्हणजे मला जेवढी अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न निघालेलं आहे। हा हा, आता बाकीचं तुम्ही गाजर बघेल लोकल कंपनी, तर त्याचे गाजर ही एवढी साईज लांब होत नाही हा आणि हा, एवढा कलर येत नाही। हे गाजर जर तुम्ही आता खाऊन बघितलं हा तर हे दुसऱ्या कंपनीपेक्षा किती पण गोडच लागणार, दुप्पट गोड लागणार त्याच्यापेक्षा। हा हा। आणि लांब आहे, कलर खूप आहे, मार्केटमध्ये डिमांड मध्ये चांगलं चालतं। आता तुमचं याच्या अगोदर एक पलीकडच्या साईडला तुमचा ह्याचाच प्लॉट होता छोटासा, हो, छोटा। त्याचे चांगले पैसे झाले का तुमचे? ते एक बघा 3 ते 4 गुंठे रानामध्ये माझे 40,000 रुपये झाले त्या टायमिंगला समजा सगळ्यात अगोदर टाकलं होतं त्या टायमिंगला भाव मार्केट हे चांगले होते। मार्केट चांगलं। तर तुम्ही मार्केटमध्ये पसंती आहे का या वाहनाला? आपण मार्केटला नेल्यावर सगळ्यात आधी आपला माल मार्केटमध्ये उचलत होते। सगळ्यात अगोदर आपला माल या ठिकाणी मार्केटला पहिल्यांदा उचलतात समजा व्यापारी। तर अजून काय सांगू इच्छिता तुम्ही इतर शेतकरी बांधवांना आपल्या? आता मी सांगतो, जे शेतकरी गाजर करतात त्यांना हा. सांगू इच्छितो की हे गाजर हे आपण जे दुसरं गाजर टाकतो त्याच्यापेक्षा कमी कालावधीत निघणार हा आणि मार्केटमध्ये डिमांड मध्ये राहणारं पीक आहे। हा हा आणि याचा कलर खूप छान आहे। ह्याच्या आतमधली मांजर ही उघड नसल्यासारखी तुरळक छोटीशी मांजर हा आहे। हा, दादा या ठिकाणी नवीन शेती करत आहेत गेल्या 4 वर्षापासून। आपण त्यांच्या वडिलांकडूनही जाणून घेऊया कशी वाटली त्यांना, त्यांचाही अभिप्राय आपण या ठिकाणी घेऊया। नमस्कार दादा, नमस्कार। या ठिकाणी कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी वेलकम सीड्स यमदागिनी? चांगली क्वालिटी क्वालिटी चांगली ना? आता तुम्ही पाहिलं तर तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपण मागच्या महिन्यातही एक व्हिडिओ आपण या पिकाचा घेतलेला आहे तुमच्या पाहुण्यांच्या गावाला। तर तुम्ही समाधानी आहात का दादा? हो, समाधानी. ठीक आहे दादा, धन्यवाद।